जिंतूरच्या 3 बहीण भावंडांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघातात मृत्यू. परभणी प्रतिनिधी. वन विभागाची परीक्षा देऊन राहत्या रूमकडे परतणाऱ्या 3 बहीण भावंडांचा हायवाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दिनांक 8 सकाळी 9:45च्या सुमारास बीड वळण रस्त्यावरील बाळापूर फाट्याजवळील एका हॉटेलसमोर घडली. हे तिघेही मूळचे जिंतूर तालुक्यातील आहेत. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे व लखन अंभोरे अशी मृतांची नावे असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत दरवडे यांनी दिली. झालटा फाट्याकडून तिघेही भावंडे बाळापूर परिसरातून सातारा देवळाई भागात असलेल्या रूमकडे परतत होते. सकाळीच वन विभागाच्या परीक्षेशी संबंधित मैदानी चाचणी देण्यासाठी तिघेही भावंडे दुचाकीवरून गेलेले होते. परतत असताना बाळापूर फाट्याजवळ एक हायवा ट्रक खडीकच टाकून धूळ उडवत ओव्हरटेक करत सुसाट निघाला होता. मात्र पुढे जाताना अंभोरे भावंडाच्या दुचाकीला धडकला. दुचाकीवरील भावंडे एका बाजूने निघालेले असतानाही मागून येऊन हायवा धडकल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस दाखल झाले. घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र आदी साहित्य विखरून पडलेले होते. त्यावरून पोलिसांना मृत भावंडांच्या राहण्याचा पत्ता मिळून आला. मृतांच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार अंभोरे भावंडे हे जिंतूरचे असून येथे सातारा परिसरातील शिवछत्रपती नगरमधील एका हॉटेलच्या मागील बाजू येथे राहिला होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान तिन्ही भावंडांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवून चिकलठाणा पोलिसांनी अपघाताची नोंद केली. जननायक न्यूज प्रतिनिधी नितीन वैद्य, परभणी.